राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान रामचंद्र महाराज की जय। श्री भालकेश्वर महाराज की जय। श्री कुंभेश्वर गजानन महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमो नमः। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारता अवस्थानं धर्मस्य तदा आत्मन्यसर्जन्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृताम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। या ठिकाणी श्री पांडुरंगाला नमन करून श्री भालकेश्वर महादेवाला वंदन करून तुम्हा सर्व साधू संतांना वंदन करून या ठिकाणी हा भव्य दिव्य सोहळा वारकरी संप्रदायाचा महामेळावा अखिल बिदर जिल्हा वारकरी महामंडळाचा मेळावा यातर्फे आयोजित केलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मला वाटतंय हा आपला सप्ताहाचा दुसरा वर्ष या ठिकाणी दुसऱ्या दिवसाची प्रवचनरूपी सेवेचे पुष्प आणि माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला हे आलेलं आहे हे मी भाग्य समजतो। कार्यक्रमाला प्रवचनाला सुरुवात करण्याच्या अगोदर परिहार देणे अतिशय महत्त्वाचे आहे। श्री ज्ञानोबाराज जयंती सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी म्हणजे 750 वर्ष झाले। त्यानिमित्ताने श्री संत तुकोबा राय सदेह वैकुंठ गमन त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी म्हणजे 375 वर्षे पूर्ण झाले। त्यानिमित्ताने श्री गुरु निवर्ती महाराज वक्ते यांचे चतुर्थ पुण्यस्मरण या निमित्ताने व हरिभक्ती श्री गुरुवर्य भागवत महाराज बळेगावकर यांचे प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेले अखिल भारतीय वारकरी परिषदेतर्फे बिदर जिल्हा वारकरी महामेळावा या मेळाव्याचे राष्ट्रीय प्रवक्ते
आमचे आवडते, सर्वांचे आवडते, लाडके, सुप्रसिद्ध कीर्तनकार असे संतदास श्री हरिभक्तिपरायण श्री निवर्ती महाराज हल्लाळीकर यांच्या चरणावर वंदन करून व व्यासपीठ प्रमुख हरिभक्तिपरायण श्री दिलीप महाराज मानकरी निटूरकर व तसेच या ठिकाणी समस्त संत मंडळी, आई वडील, बंधू भगिनी या सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवून या ठिकाणी माझ्या वाट्याला आलेली प्रवचनरूपी सेवा बरं का. पण तुमच्या सेवेचा पाईक म्हणून सेवा ही सर्वश्रेष्ठ आहे. मनुष्य हा सर्वश्रेष्ठ नाही तर सेवा, गुरुसेवा, देशसेवा, राष्ट्रसेवा, समाजसेवा, आई वडिलांची सेवा ही सर्वात श्रेष्ठ सेवा आहे. म्हणून सेवेच्या ठायी तत्पर राहायला पाहिजे. नित्यनेमाने आपण आपल्या वारकरी संप्रदायाप्रमाणे आपण दररोज नित्यनेमाने उठतो, परमेश्वराचं नामस्मरण करतो, चिंतन करतो, हरिपाठ, भजन, कीर्तन ऐकतो, ज्ञानेश्वरी वाचन करतो, अभंगाथा वाचन करतो, ऐकतो. आणि या ठिकाणी मला जी सेवा दिलेली आहे माझे परम मित्र म्हणजेच गुरुवर्य आहेत श्री निवर्ती महाराज हल्लाळीकर यांनी अथक परिश्रमाने हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी गेली सतत 2 वर्षे अविरत प्रयत्नाने या ठिकाणी चालवित आहेत. प्रथम त्यांच्या चरणावर मी सतश्या वंदन करून या ठिकाणी प्रवचनाला सुरुवात करीत आहे. दादा महाराज या ठिकाणी मागे त्यांची फोटो आहे, पांडुरंगाची मूर्ती आहे, फोटो आहे. पुन्हा वक्ते महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांची, तुकाराम महाराजांची फोटो आहे. या सर्वांच्या फोटोला तुम्हा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन या ठिकाणी प्रवचन रूपी सेवेला सुरुवात करीत आहे. महाराजांनी या ठिकाणी नवीनच पायंडा पाडलेले आहेत. प्रवचन हे महाराजांच्या मनावर नसून आणि त्याने विषय घालून दिलेले आहेत. जे भगवंताचे 10 अवतार महत्त्वाचे झालेले आहेत आणि त्या 10 अवताराच्या चरित्रकथापैकी माझ्या वाट्याला दुसऱ्या अवताराची चरित्रकथा म्हणजे कुर्म अवतार, त्यालाच कश्यप अवतार सुद्धा म्हणतात महाराज बरं का. आणि या अवताराची चरित्रकथा सांगण्यासाठी या ठिकाणी महाराजांनी मला कळविले. महाराजांना मी सांगितलं, महाराज फार दिव्य भव्य सोहळा आहे. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये फार मोठमोठे विद्वान महाराज मंडळी येतात आणि माझ्यासारख्या व 1-2-4 ग्रंथ लिहिलो म्हणजे काय मी मोठा नाही, मी तुमचा पाईक आहे, सर्व संतांच्या चरणातील रुजोकोन आहे आणि मला सेवा देऊ नका. मोठ्या विद्वान महाराजांना सेवा द्या म्हटल्यानंतर महाराजांनी नाही गुरुजी तुम्ही कशी का होईना सेवा करा म्हटल्यानंतर या ठिकाणी आणि हे मी माझं भाग्य समजतो बरं का. आणि या भालकेश्वर महादेवांच्या पवित्र प्रांगणामध्ये आणि जो कोणी या ठिकाणी नामस्मरणासाठी, हरिपाठ, विना घेण्यासाठी, जेवण वाढण्यासाठी बरं का, कीर्तन ऐकण्यासाठी येतील आणि त्यांचं बरं का मोठं भाग्य आहे. भाग्याशिवाय या ठिकाणी मनुष्य येऊ शकत नाही. पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य पाहिजे पदरामध्ये, तेव्हाच आपण संतांच्या संगतीमध्ये, संत सानिध्यामध्ये संतांचं नामस्मरण ऐकणं, श्रवण करणं, गायन करणं, ऐकणं आणि हे सर्व आपणाला घडतंय. आणि आपल्या भाग्यामध्ये जर नसेल तर जवळूनही आपण ऐकू शकत नाही. आणि आपणाला आलो म्हणून समजा कीर्तन ऐकण्यासाठी, प्रवचन ऐकण्यासाठी आलो, हरिपाठ ऐकण्यासाठी आलो, पण आल्यानंतर या ठिकाणी आपल्या भाग्यामध्ये जर नसेल तर आपल्याला इथं आल्यानंतर झोप लागते.
तुम्ही हे लक्षात घ्या, येथे आल्यानंतर सुद्धा एवढ्या गर्दीमध्ये लाऊडस्पीकर चालू आहेत, साऊंड बॉक्स चालू आहेत, तरी सुद्धा आपल्याला झोप लागते. म्हणजे आपल्या भाग्यामध्ये हे नामस्मरण ऐकण्याचं भाग्य नाही. म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी आलेले सर्व मायबाप बंधू भगिनी या ठिकाणी या दिव्य भव्य प्रांगणामध्ये, या दिव्य मंडपामध्ये आपण आलो आहोत आणि हे आमचं भाग्य आहे. तर आता जास्त विलंब न लावता आपण मुख्य विषयाकडे वळूया. आणि विष्णूचे 10 अवतार झालेले आहेत. अतिशय महत्त्वाचे 10 अवतारापैकी दुसरा अवतार काल महाराजांनी सांगितले. पहिल्या अवताराची चरित्र कथा अतिशय गोड सांगितले. आणि आज आपण या प्रवचनातून कुर्म अवताराची कथा आपण ऐकणार आहोत. आणि सर्वांना ज्ञातच आहे कुर्म अवतार म्हणजे कासव, त्यालाच आपण कश्यप सुद्धा म्हणतो. आणि कासव हा प्राणी प्रत्येक मंदिरामध्ये सभा मंडपाच्या देवाची मूर्ती, नंतर आपण देवाच्या मूर्तीचं दर्शन करतो, अगोदर आपण कासवाचं दर्शन करतो. बघा, इतकं मोठं वरदान त्या कासवाला, त्या कासव अवताराला आणि लाभलेलं आहे. आणि ज्या ज्या वेळेस पृथ्वीवर संकटे येतात बरं का, त्या वेळेस विष्णू परमात्मा अवतार घेऊन त्या संकटाचं निवारण करतात. आणि भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला उपदेश करीत असताना, भगवद्गीता सांगत असताना परमात्मा श्री भगवान श्रीकृष्ण म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारता अभुस्थानम धर्मस्य तदात्मन्न सर्जाम्यहम परित्राणाय साधूनाम विनाशाचय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थ संभवामी युगे युगे. बघा, प्रत्येक पावलागणिक संकटे आहेत. जो धर्माने वागतो त्याच्यावर संकटे आहेत. अधर्माने वागणाऱ्याला आणि ते लोक संकटाला भीत नसतात. केव्हाही सत्याचाच विजय होत असतो, केव्हाही धर्माचाच विजय होत असतो. हे आपण अगोदर लक्षात घ्यायला पाहिजे. आणि पूर्वी एकदा एक कथा घडली. दुर्वास ऋषी महान तपस्वी होते. दुर्वास ऋषी पारिजातक फुलाची सुंदर विजयमाला घेऊन स्वर्गाला गेले. स्वर्गाला गेल्यानंतर स्वर्गाचा राजा इंद्र आणि त्या इंद्राला ती माळ अर्पण केले. कोण? दुर्वास महाराजाने, बरं का. आणि इंद्र आपल्या गळ्यामध्ये न घालून घेता ती माळ काय केले, आपल्या ऐरावत हत्तीच्या गळ्यामध्ये इंद्रदेवाने घातले. मग ते हत्ती गळ्यात, ते हत्ती हा प्राणी आहे, त्याला फूल काय, सोनं काय, माती काय, सर्व समानच, अज्ञानी पशु आहे. मग एवढी किमती, एवढा मोठा हार पृथ्वीपासून स्वर्गाला गेले. कुणाला? इंद्रदेवाचा सन्मान करून इंद्रदेवाच्या गळ्यात घालण्यासाठी. दुर्वास ऋषी महान तपस्वी होते. बघा, पर्वता एवढं, हिमालय पर्वता एवढं त्यांचं तप होतं. पर्वतापेक्षाही फार मोठं तप दुर्वास ऋषी. आणि त्यांचा स्वभाव अतिशय कडक होता, अतिशय रागिष्ठ होते, कोपिष्ठ होते. आणि ज्या इंद्रदेवाला मी पारिजातक पुष्पहार, इतक्या मोलाचं हार मी पृथ्वीपासून स्वर्गामध्ये येऊन एवढ्या कष्टाने इंद्रदेवाच्या गळ्यामध्ये घालण्यासाठी आलो, पण इंद्रदेव हा आपल्या गळ्यामध्ये घालून घेतलेला नाही, उलट प्राण्याच्या गळ्यामध्ये घालतो, म्हणजे हत्तीच्या गळ्यामध्ये घालतो. आणि हा हत्ती काय करतो, म्हणजे तो काढून आपल्या पायाखाली टाकतो आणि टाकून पायाने त्या हाराचा चेंगरा करतो.
बरं का. ते फुलं, नाजूक फुलं, पारिजातकाचे नाजूक फुलं, आणि ते अस्ताव्यस्त पडतात. त्यावेळेस दुर्वास ऋषींना भयंकर राग येतो. म्हणतो, हे इंद्रदेवा, तुम्ही फार माजले आहात देव स्वर्गातले. मी तुमचा सन्मान करण्यासाठी पारिजातकाचा एवढा मोठा हार आणलो, इतका सुंदर हार. हा हार नुसता हार नव्हता, तर विजयश्रीचा हार होता. जो कोणी या हाराला आपल्या गळ्यामध्ये घालून तसाच ठेवेल आणि तो सदा विजयश्री होणार होता. पण हे इंद्रदेवा, तू माजला आहेस, तू उन्मत्त झाला आहेस, तुला साधूची किंमत काही कळत नाही. आणि त्या फुलाचा या ठिकाणी तू फुलाच्या माळाची नासधूस केली नाहीस, तर माझा या ठिकाणी अपमान, भयंकर अपमान तू केला आहेस हे इंद्रदेवा. आणि तुझा या ठिकाणी सर्वस्वी नाश होईल आणि तुम्ही शक्तिहीन व्हाल, असा शाप दुर्वास ऋषीने इंद्रदेवाला दिले. आणि लागलीच देवाची शक्ती हीन झाली. आणि देवाची शक्ती हीन झाल्यानंतर जे दुसरे विरोधी पक्षाचे होते बघा, राक्षस लोक स्वर्गावर चाल करून गेले आणि इंद्रदेवाला युद्धामध्ये हरवू लागले. कोठेही देवांना जय मिळत नाही. शेवटी ते ब्रह्मदेवाकडे जातात आणि महादेवाकडे जातात, महादेव विष्णूकडे जातात. अशा प्रकारची पुराणामध्ये कथा आहे. आणि त्यावेळेस विष्णुदेव म्हणतात, हे इंद्रदेवा, तुम्हाला जर युद्धामध्ये जय आणि गेलेलं धन आणि स्वर्ग जर मिळवायचा असेल, इंद्राची गादी जर तुम्हाला मजबूत ठेवायची असेल, सुरक्षित ठेवायची असेल, तर तुम्हाला समुद्र मंथन करावे लागेल. समुद्र मंथन करण्यासाठी मंद्रांचल पर्वताची रवी आणि नागराज वासुकीचा दोर करावा लागेल. आणि यासाठी राक्षस दैत्य लोकांची सुद्धा मदत तुम्हाला घ्यावी लागेल, असा सल्ला भगवान विष्णूने इंद्रदेवाला दिले. आणि राक्षस लोक बलवान होते, बलिष्ठ होते, अक्राळ विक्राळ धिप्पाड. आणि देव लोक हे नाजूक होते, त्यांच्याकडे शक्ती जास्त नव्हती. आणि देवाचं संरक्षण करण्यासाठी, धर्माचं संरक्षण करण्यासाठी भगवंतांनी इंद्रदेवाला स्वर्गातील जेवढे काही 33 कोटी देव होते, या सर्वांना मदतीचे आश्वासन दिले. आणि आश्वासन दिल्यानंतर इकडे तयारीला लागले. कोण? देव लोक तयारीला लागले. आता राक्षस लोक, आणि हे कसे येतील आपल्या मदत कार्याला? हे तर विरोधी दुराचारी होते, दुराग्रही होते, निशाचर होते. आणि मग त्यांना सुद्धा अपेक्षा बघा, आशा लावून दिले देव लोकांनी. जे मंथन करून समुद्रातून जे अमृत येईल, अमृत, आणि ते अमृत बरं का आपण सगळेजण होऊन प्राशन करू, असं म्हटल्यानंतर ते सुद्धा होकार दिले समुद्र मंथन करण्यासाठी. मग मंद्राचल पर्वत आणले, नागराज वासुकीला दोर केले. आणि एकीकडे देव लोक झाले, एकीकडे राक्षस लोक बघा, दैत्य लोक. आणि मंद्राचल पर्वताला समुद्रामध्ये सोडले. वासुकी, नागराज वासुकीचा दोर केले. दोर करून मग आता तो पर्वत फार मोठा होता, समुद्रामध्ये बुडू लागला. आता पूर्वीच्या काळामध्ये रव्या हे आपल्याला माहिती होतं, आताच्या मुलांना माहिती नाही बरं का. रवी म्हणजे काय, दोर म्हणजे काय रवीला. आता ते मिक्सर आलेले आहेत ना, मिक्सर, ते मिक्सरमध्ये घातले की झालं दूध, ते दह्याची लोणी होणार, मिक्सरमध्येच ताक होणार.
आणि पुन्हा ते मग आता ते माहिती नाही रवी म्हणजे काय. आता आम्हाला माहिती आहे सर्वांना, आताच्या पिढीना रवी म्हणजे काय माहिती नाही. दूध चाललेलं आहे डेअरीला आणि जास्त तूप करण्याची गरज भासत नाही. ते कंपनीमध्येच डेअरीमध्येच तूप तयार होत आहे. आपण पॅकेजमध्ये आपण त्या डब्यामध्ये पॉकेटमध्ये आपण खरेदी घेऊन वापरत आहोत, खात आहोत, तूप घेत आहोत. पण पूर्वीच्या लोकांना तुम्हा आम्हाला सर्वांना माहिती आहे रवी म्हणजे काय, दोर म्हणजे रवीचा दोर म्हणजे काय ही माहिती आहे. तर आताच्या मुलांना माहिती नाही. पण मंद्राचल पर्वत हा बुडू लागला. सगळे देव लोक आणि पुन्हा राक्षस लोक म्हणजे संकटामध्ये पडले. आता काय करायचं, नेमकं काय करायचं. परमात्मा भगवान श्री विष्णूने आश्वासन दिले होते, मी मदत तुम्हाला 100% करतो म्हणून देवाना. आणि बघा, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ असं तुकाराम महाराजांनी म्हटलेले आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातेमध्ये म्हटलेले आहेत. ज्या ज्या वेळेस धर्मावर संकटे येतात, पृथ्वीवर संकटे येतात, त्या वेळेस भगवान श्री विष्णूने अवतार घेऊन त्या संकटाचं निवारण करून धर्माचं संरक्षण केलेले आहेत, भक्ताचं रक्षण केलेले आहेत. बरं का, दिलेला शब्द पाळण्यासाठी त्यांनी काय केले, दुसऱ्या अवताराची बरं का धारणा, अवतार रूप धारण केले. आणि तो दुसरा अवतार रूप म्हणजे कासवाचा अवतार, जगासाठी, जगाच्या कल्याणासाठी अवतार धरले. बरं का, विश्व तारण्यासाठी त्याने अवतार धरले. कासवाचा, भला मोठा कासव. बघा, मंद्रांचल पर्वत किती मोठा होता आणि त्याला पाठीवर, त्याचं ओझं पाठीवर घेण्यासाठी आणि कासव किती मोठा व्हावा लागला असेल. म्हणजे इतक्या भल्या मोठ्या कासवाचा त्या ठिकाणी रूप धारण करून अवतार घेऊन आणि आपल्या पाठीवर मंद्राचल पर्वताला बरं का ठेवले. म्हणजे हे राक्षस लोक ठेवले, हे देव लोक आणि राक्षस लोक होऊन अगोदरच त्या ठिकाणी घातलेले होते समुद्रामध्ये. हा पर्वत मंद्राचल पर्वत बुडत होता बरं का. आणि बुडत असताना देव लोकांनी धावा केले. धावा केल्यानंतर लगेच देव लोकाला प्रसन्न झाले. लगेच दुसऱ्या अवताराची धारणा करून कासवाचं त्या ठिकाणी रूप धारण केले आणि लगेच मंद्राचल पर्वताच्या खाली जाऊन बरं का थांबले. आणि पर्वत थांबला आणि इतकं मोठं वज्ज जगाच्या कल्याणासाठी बरं का, ह्या विश्वाचं संरक्षण करण्यासाठी, भक्ताचं संरक्षण करण्यासाठी, 33 कोटी देव लोकांना, इंद्र लोकांना दिलेला शब्द पाळण्यासाठी भगवंताने इतकं मोठं कष्ट त्या ठिकाणी झेललेलं आहे बरं का. त्रास बघा, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण म्हणतात. बघा, मोठेपण घेण्यासाठी भरपूर यातना सोसाव्या लागतात. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. म्हणजे लहान जे असतात त्यांना चिंता नसते, जे मोठे महात्मे असतात त्यांना जगाची चिंता असते, आपल्या समाजाची, देशाची. महाराजांनी ते वाक्यच हे केलेले आहेत, देव, देश आणि समाज कल्याणासाठी, धर्म कल्याणासाठी बरं का हा अखंड हरिनाम सप्ताह. खरं तर किती धन्यता द्यावी तेवढी कमीच आहे बरं का निवर्ती महाराजांना. म्हणजे जगाचे बोलणे सोसून सुद्धा संत महात्म्यांनी त्यांच्यावर म्हणजे कृपा करून आणि इतकं अमृतरूपी या ठिकाणी आपणाला भगवंताची कथा, चरित्र, कीर्तना रूपाने किती भव्य दिव्य कीर्तन या ठिकाणी मोठमोठे आळंदीचे महाराज, इकडून पंढरपूरचे महाराज, मोठमोठे संत महात्मे या ठिकाणी येऊन आणि आपला उद्धार करीत आहेत. आणि हे खरं म्हणजे आमचं भाग्य आहे. आणि मग भगवंताने कासव रूपाने अवतार धारण करून मंद्राचल पर्वतावर बरं का, पर्वताला ते असं आदरंटी धरले पाठीवर आणि एकीकडे वासुकी नावाचा दोर केले. म्हणजे नागराज वासुकीला दोर केले आणि ज्या ठिकाणी म्हणजे जिकडे वासुकीचा तोंड होता, वासुकीचे तोंड होते तिकडे दैत्य लोक झाले आणि शेपटीच्या बाजूकडे देव लोक झाले. आणि
नागराज त्या ठिकाणी ते असं मंद्राचल पर्वताला ते नागराज वासुकीची दोरी केल्यानंतर नागराजाला सुद्धा वेदना होऊ लागल्या. बघा ताण बसतो ना, असं घुसळत असताना ओढून शक्ती, इकडे राक्षसाची शक्ती आणि इकडे देवलोकांची शक्ती, आणि इतकं मोठं त्या इतक्या मोठ्या पर्वताला फिरवत असताना त्या नागराजांच्या पोटातील म्हणजे पाठीचे हाडं ते काय होत असतील त्याचं त्या नागराजालाच माहिती. म्हणजे देवाने त्याला त्या नागराजांना वासुकीला सुद्धा इतकी प्रचंड शक्ती दिलेली होती. बघा साप हा विषारी प्राणी सुद्धा एकदा काय करतो, जगाच्या कल्याणासाठी सहाय्य करतो. राक्षस लोक सुद्धा मदतीला आले, बुडालेलं समुद्रातून, म्हणजे समुद्रामध्ये जे 14 रत्ने होते, 14 रत्ने होती आणि ते बाहेर काढण्यासाठी मंथन चालू झालं. एकीकडे दैत्य लोक आणि एकीकडे देव लोक, कासवाच्या पाठीवर मंद्राचल पर्वत, आणि या ठिकाणी घुसळण, समुद्राचं घुसळण त्या ठिकाणी चालू झालं अहोरात्र. मग पाणी संपूर्ण असं हालू लागलं, खळबळ 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 झालं. ते जशा प्रकारे आपण माठामध्ये रवी सोडून आणि दोरीने रवीची घुसळण करतो, आणि घुसळण केल्यानंतर त्या दह्यातील जे लोणी आहे ते वर येतं. जशा प्रकारे लोणी वर येतं तशा प्रकारे, आणि त्या मंद्रांचलाच्या घुसळण्याने समुद्राचं पाणी असं हालू लागलं. बुडातले 14 रत्ने असं एक एक करून वर येऊ लागले. बघा एक एक करून वर येऊ लागले. आणि सर्वात प्रथम त्या मंथनातून, समुद्र मंथनातून सर्वप्रथम लक्ष्मी आली. या ठिकाणी एक श्लोकच आहे, तो श्लोक तुम्हाला वाचून दाखवतो. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा कामधेनु सरेश्वर गजो रंबादी देवांगना अश्व सप्तमुखो विष हरिधनु अमृतो रत्ना चतुर्दशा. अशा प्रकारे 14 रत्न, एक एक रत्न वर येऊ लागले. अगोदर सर्वप्रथम 20 आले. बघा मंथन केल्यानंतर 20 आले, हलाळ ज्याला म्हणतो आपण 20, आणि 20 प्राशन केल्यानंतर प्राणी, जीवित प्राणी तो मृत होतो, म्हणजे मृत्युमुखी पडतो. इतका भयंकर विष त्या समुद्राच्या पोटातून मंथन केल्यानंतर सर्वप्रथम 20 बाहेर आले, आणि ते 20 पृथ्वीवर टाकल्यान पृथ्वी या ठिकाणी जळून भस्म होणार होती. आता हे कोण घेणार 20? बघा उदार अंतकरणाचे काही देव आहेत, संत महात्मे आहेत, देव आहेत, आणि बरेच लोक म्हणले 33 कोटीपैकी देव म्हणाले आम्ही हे 20 घेणार नाही, 20 घेऊन काय मरायचं आहे काय. मग महादेवाने ते 20 प्राशन केले. तेव्हापासून त्यांचा कंठ निळा झाला. बरं का, तेव्हापासून निळकंठ हे नाम प्रसिद्ध झालेलं आहे. बरं का, मग तेव्हापासूनच नाग धारण केले, आणि चंद्राला शीतळपणा देण्यासाठी आपल्या जटेमध्ये धारण केले. आणि महादेवाने इतकं करूनही महादेवाचा तो कंठ किंवा अंगातील दाह कमी होत नव्हता. आणि मग ज्यावेळेस महादेवाने रामनामाचा उच्चार करू लागले त्यावेळेस त्यांची काया शीतळ झालेली आहे. हे माझ्या मताचं नाही बरं का, आणि पुराणामध्ये सांगितलेले आहेत. तेव्हा त्यांची काया शीतळ म्हणजे थंड झाली, आणि संपूर्ण विष हे त्यांच्या अंगातील थंड झालं. आणि नॉर्मल ज्याला आपण म्हणतो आता नॉर्मल आहे म्हणतात बघा, BP नॉर्मल आहे, हे नॉर्मल आहे, ते नॉर्मल, म्हणजे जसं आपण आहोत तसं
पूर्वी अगोदर जसे होते महादेव तशा प्रकारे त्यांची काया झाली, शरीर थंड पडलं, म्हणजे बरोबर थंडही नाही गरमही नाही, अशा प्रकारे शंकराने, आणि याला सुद्धा विषयाला सुद्धा 14 रत्नापैकी एक रत्न म्हटलेलं आहे, हे लक्षात घ्या. मग शंकराने म्हणजे देवादिदेव महादेवाने हे विष प्राशन केले बरं का. आणि विष प्राशन केल्यानंतर त्यांच्या अंगाचा दाह झाला. नागाला आपल्या गळ्यामध्ये घातले, चंद्राला आपल्या जटेमध्ये म्हणजे असे ठेवले शीतल छाया देण्यासाठी, शीतलता देण्यासाठी. आणि शेवटी रामनामाने त्यांच्या शरीरामध्ये शीतलता म्हणजे न ते जसे होते पूर्वी तशा प्रकारचं त्यांचं देह झाला, थंड झाला बरं का. आणि यानंतर आणि थोडं घुसळण केले. घुसळण केल्यानंतर दुसरे रत्न समुद्रातून वर आले, दुसरे रत्न, आणि ते रत्न म्हणजे लक्ष्मी. बघा, लक्ष्मी ज्या ठिकाणी लक्ष्मी आहे त्या ठिकाणी नवकोट नारायण राहतात. बघा, धन्वंताच्या घरी लक्ष्मी असते आणि नवकोट नारायण हे विष्णू परमात्मा त्यांची ही पत्नी आहे बरं का. लक्ष्मीची बहीण अवदशा सुद्धा आहे, पण अवदशा रत्नापैकी नाही बरं का. लक्ष्मी हे रत्न निघाल्यानंतर विष्णूची आहे म्हणून ते विष्णूला देऊन टाकले. यानंतर कौस्तुभ, पारिजातक, सुरा, म्हणजे सुरा आपण म्हणतो बघा, ते सुरापान करतात, मदिरापान करतात, म्हणजे दारू सुद्धा आपल्या भाषेमध्ये, बोली भाषेमध्ये जर सांगायचं झालं, सुरा म्हणजे दारू. आणि अल्कोहोल नाही ते मेडिसिन होत नाही बरं का. आता प्रत्येक मेडिसिनमध्ये अल्कोहोल आहे, पण लिमिटमध्ये. पण त्या लिमिटच्या बाहेर गेल्यानंतर ते वर्ज्य आहे, कोणतंही राहू द्या वर्ज्य. आणि साधू संतांनी त्याला वर्ज्य मानलेले आहेत, देवादिकाने त्याला वर्ज्य मानलेले आहेत, आणि राक्षसांना ते देऊन टाकले. म्हणजे बघा, मांस, मदिरा, सुरापान हे राक्षस दैत्य लोकांचं आहार आणि विहार आणि ते पेय आहे, आणि त्यांना देऊन टाकले आणि ते घेतले. यानंतर धन्वंतरी सुद्धा आपण ज्याला म्हणतो मेडिसिन, आपल्या याच्यामध्ये इंग्रजी भाषेमध्ये आता त्याला औषध म्हणतो. आणि धन्वंतरी हे सुद्धा रत्न कुठून निघालं म्हणजे ह्याच्यातूनच निघालेलं आहे, समुद्रातून, त्या मंथनातून बघा. आणि असे रत्न. आणि पुन्हा कामधेनू निघाली, सरेश म्हणजे गजू म्हणजे ऐरावत रत्न सुद्धा, ऐरावत हत्ती सुद्धा बुडालेला होता. ऐरावत रत्न म्हणजे ऐरावत हत्ती ते इंद्राला देऊन टाकले. रंबादी, देवांगना, अश्व, हे अशा प्रकारे. पुन्हा शेवटी अमृताचं कलश म्हणजे 14वे रत्न अमृत, त्या समुद्रातून अमृताचा कलश वर आला. बघा, अमृत प्राशन केल्यानंतर कोणताही जीवित प्राणी मरणार नाही, अशा प्रकारची धारणा आपल्या देशामध्ये आहे, या जगामध्ये आहे, विश्वामध्ये आहे. पण मला म्हणायचं आहे, स्वर्ग लोकातील देव लोक अमृत प्राशन करूनच राहत होते. आणि ज्या ज्या वेळेस युद्ध व्हायचे राक्षसामध्ये, देव लोकामध्ये, त्या त्यावेळेस देव लोक मृत्युमुखी पडत होते. आणि दैत्य लोकांकडे हे शुक्राचार्य त्यांचे गुरु होते, आणि संजीवनी विद्येच्या आधारे दैत्य लोकांना उठवायचे. आणि पण इकडे बृहस्पती देवाचे गुरु होते, यांना संजीवनी विद्या म्हणजे प्राप्त नव्हती. यामुळे कचाला पाठविले देवलोकाने, त्या ठिकाणी सुद्धा ते अयशस्वी झाले. आणि शेवटी अमृत प्राशन करावं म्हणून त्या ठिकाणी देवलोकाने विचार केले, राक्षस सुद्धा आम्ही पण अमृत प्राशन करायला पाहिजे. या मृत्यू लोकावर अमृताला इतकी किंमत आहे बरं का. मला तर वाटतंय अमृताला किंमत असल्याएवढी कोणत्याही वस्तूला किंमत नाही असं मला वाटतंय बरं का. अमृत म्हणजे सर्वश्रेष्ठ हे पेय आहे. मग ते घुसळण करायचं थांबू केले राक्षस लोक आणि देव लोक.
बघा, ज्या ठिकाणी किमती वस्तू बाहेर येते त्या ठिकाणी मारामारी करून घेतात. बरेच लोक झगडे करून घेतात की हे आम्हाला पाहिजे, हे आम्हाला पाहिजे, तुम्हाला द्यायचं नाही, स्वार्थासाठी झगडे. बघा, म्हणून प्रत्येक ठिकाणी मारामाऱ्या आहेत. धर्म अधर्म या सर्वांचा या ठिकाणी हल्लकल्लोळ माजलेला आहे प्रत्येक युगामध्ये. आणि आजही बरं का, धर्माबरोबर अधर्माची लढाई चालू आहे. आणि धर्माने चालण्यासाठी, धर्माचा विजय होण्यासाठीच अशा प्रकारचे या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह, पारायण आणि संत महात्म्याची भेटी गाठी आपण घेत असतो, त्यांचे उपदेश, गुरुदीक्षा. आणि पण एवढं सगळं घेऊनही आपण त्या मार्गाने जर चालत नाही गेलो बरं का, स्वतःला चालायला पाहिजे. गुरुजी सांगतात पण परीक्षा विद्यार्थ्यांनाच द्यायला पाहिजे. आणि सद्गुरू आपल्याला सांगतात की ही परीक्षा आहे. आपल्या जन्मापासून ते मरेपर्यंत आपल्याला एक परीक्षा द्यायची आहे. सद विवेक बुद्धीची, सदाचाराची बरं का, आपल्या बुद्धीच्या सद विवेक बुद्धीच्या जोरावर आपल्याला हे भवसागर तरुण जाण्याचा आहे. हा इतका खटाटोप कशासाठी आहे, तर हा भवसागर तरुण जाण्यासाठीच आपण खटाटोप करीत आहोत. शेवटचा दिवस गोड व्हावा. बघा, संसार हे कसं आहे, संसार हे रात्रंदिवस बरं का एक इंगळासारखं आहे. इंगळ म्हणजे विस्तवासारखं. तुकाराम महाराजांनी म्हटलेले आहेत, फार इतकं दृष्टांत प्रमाण इतकं सुंदर दिलेले आहेत. संसार हे दुःख मूळ, चहूकडे इंगळ, रात्रंदिन तळमळ, विश्रांती नाही क्षणभर. बघा, बहिणाबाई चौधरी नावाच्या कवित्री आहेत, फार सुप्रसिद्ध. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. बघा, मनाच्या संदर्भात सुद्धा प्रमाण दिलेले आहेत. मन वडाय वडाय, उभ्या पिकातलं ढोर, किती हाकल फिर येत पिकावर. बघा, किती देव लोक, ब्रह्मदेव, इंद्र लोकांना हे मन, मानवी मन ऐकलेलं नाही. कित्येक लोक बघा कलियुगामध्ये अनेक किती युगापासून जपी तपी लोक या मनाच्या मागे लागून आपल्या जीवनाचं वाटोळं करून घेतलेले आहेत. प्रत्येक क्षणाला हा मन चंचल आहे. म्हणजे जन्मभर आपण या ठिकाणी आपल्या शरीराची, आपल्या मनाची, आपल्या समाजाचा विकास करण्यासाठी, किंमत वाढवण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करतो. पण एक वाईट करण्यासाठी, जन्मभर मिळवलेल्या मिळकतीचा, इज्जतीचा पंचनामा करण्यासाठी 1 सेकंद सुद्धा पुरेसं आहे. बघा, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. बघा, सेकंदाला, क्षणाला मनुष्याची बुद्धी पालटत जाते. आणि ही बुद्धी पालटू नये म्हणून या ठिकाणी मनाचा ब्रेक आहे. आपण महाराष्ट्रामध्ये गेल्यानंतर महाराष्ट्र एसटीच्या मागे इतकं सुंदर लिहिलेलं आहे, ते मी लहानपणी वाचत होतो. आणि आमचे गुरु होते लखनगावचे पंचमगीर महाराज, आध्यात्मिक गुरु होते. त्यांना मी विचारलो, गुरुजी मनावर ब्रेक, उत्तम ब्रेक असं लिहिलेलं आहे महाराष्ट्र एसटीच्या मागे. तुम्ही जर पाहिला असाल तर तुम्हाला ते माहिती असेल. पूर्वीच्या बसेसवर, एसटीच्या मागल्या बाजूस मनावर ब्रेक, उत्तम ब्रेक म्हणून. बघा, मग ते म्हटलं ते ब्रेक तर टायरला असतेच, आणि हे मनावर ब्रेक, उत्तम ब्रेक हे असं काय लिहिलं, तर याचा अर्थ मला काही कळत नाही. असं म्हटल्यानंतर म्हटले, हे मनावर ताबा ठेवून आणि वाहन चालवायला पाहिजे. मागल्या जाणाऱ्या म्हणजे जे वाहनात ड्रायव्हर असतात बघा, त्यांना ते दिसतंय मनावर तो काबू ठेवतो आणि वाहन चालवतो, वेगाला आवर घालतो. बघा, जास्त वेग म्हणजे मन चंचल झालं की त्या ठिकाणी विनाश हा ठरलेलाच असतो. अति तेथे माती म्हणतात. पहा, ज्या ठिकाणी आता जास्त पाणी झाल्यानंतर पिकाला हानी करतं, म्हणून अति होऊ नये. अतिराग भीक माग म्हणतात बघा. म्हणून क्रोधावर नियंत्रण, षडरिपूवर नियंत्रण ठेवण्यासाठी
हा सप्ताह आहे. आणि जो कोणी हे अखंड हरिनाम सप्ताह हे ब्रेक आहेत, मनावर ब्रेक आहेत, मनाला शांत समाधानी भजनामध्ये सतत चांगल्या मार्गावर गुंतून ठेवण्याचे एकमेव साधन म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह, बरं का. मग ते अमृत निघालं. अमृत निघाल्यानंतर मग देवलोकातले लोक चतुर होते, हुशार होते, आणि राक्षस लोक सुद्धा हुशार होते, वेडे होते असं नाही, बरं का. त्यामध्ये सुद्धा अतिशय हुशार होते. आणि ते राहू केतू म्हणतात बघा, आपण ते ग्रहण लागले आणि त्यावेळेस राहू गिळला असं. पण विज्ञानामध्ये आता ते नवीन नवीन संकल्पना केलेल्या आहेत, आता ते विज्ञान सांगतंय. पण अध्यात्म संकल्पनेतून आणि त्यावेळेस अमृत हा रत्न बाहेर निघाल्यानंतर अमृत कलश समुद्र मंथनातून बाहेर आलं आणि देवाने ते घेऊन देवलोक घेऊन आले. पण त्यावेळेस झगडा सुरू झाला दैत्यामध्ये आणि देवलोकांमध्ये, हे आम्हाला अमृत पाहिजे. मग देवलोक म्हणले आम्हाला पाहिजे, राक्षस लोक म्हणले आम्हाला पाहिजे. मग त्या ठिकाणी वाद सुरू झाला आणि इतका वाद तो विकोपाला गेला की आता ते युद्धामध्ये रूपांतर होणार होतं. आणि ते निघालेलं अमृत रत्न आणि पुन्हा ते सांडून गेल्यानंतर समुद्रामध्ये आणि विष्णूला पुन्हा परत काढावं लागणार, म्हणजे पुन्हा आणि परत ते प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागणारी होती. म्हणून ते सगळं होऊ नये म्हणून आणि त्या ठिकाणी विष्णूने मोहिनीचं रूप धारण केले. मोहिनी त्या ठिकाणी रूप घेऊन आणि मग सांगितले की मी अमृत सर्वांना, बरं का, प्राशन करण्यासाठी, बरं का, पाजण्यासाठी मी येते आणि तुम्ही शांत व्हा, सगळेजण बसा. मग ते देवलोकाला अगोदर अमृत ते पाजित होती, देवलोक असं प्राशन करीत होते, ती घालत होती अमृत देवलोक. मग त्या देवलोकामध्ये हा राक्षस राहू नावाचा आणि देवरूपाचं त्या ठिकाणी देवरूप होऊन तो बसलेला होता. आणि अचानक तो काय केला, आणि मोहिनी रूपाला सुद्धा देवाला सुद्धा कळालं नाही हा पण देवच आहे म्हणून. हा देवामध्ये बसलेला हे देवच आहे, कोणते तरी देव असतील म्हणून घातले. लगेच दुसऱ्या देवाने इशारा केले की हा राक्षस आहे आणि हा जर अमृत पिला आणि हा अमर झाला तर कोणालाही ठेवणार नाही, पृथ्वी लयाला घालेल, पुन्हा एकदा या ठिकाणी अधर्म वाढेल. म्हणून लगेच परमात्मा विष्णू नारायणांनी चक्र सुदर्शन काढले आणि त्याचं ते जे शिरकमल आहे ते उडविले. आणि तेव्हापासून तो राहू, बरं का, सूर्याला चंद्राला तो गिळण्यासाठी जातो. अशा प्रकारची संकल्पना आपल्या ह्याच्यामध्ये आहे. मग अशा प्रकारे ते 14 रत्न ज्यांचे होते त्यांनी घेतले. शेवटी मंदरांचल पर्वत ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी नेऊन ठेवले. नागराज वासुकीला मोकळं केले आणि राक्षस लोक आपापल्या गावी गेले, देवलोक सुद्धा स्वर्गाला गेले. अशा प्रकारे शेवटी देवलोकांना जय मिळाला. कुणामुळे जय मिळाला तर देवाच्या या दुसऱ्या अवतारामुळे देवाचा जय जयकार झाला, धर्माचा जय जयकार झाला, सत्याचा विजय झाला आणि अधर्माचा त्या ठिकाणी निपांत झाला. म्हणून या ठिकाणी महाराजांनी दुसऱ्या अवताराच्या चरित्र कथाची संकल्पना सांगितली. मला खूप आनंद वाटला. म्हणजे बघा, चरित्र साधू संतांचं, चरित्र देवाचं गायला पाहिजे, ऐकायला पाहिजे. आताचे कुणाचंही चरित्र गात आहेत, ऐकत आहेत, पण या चरित्रामुळे आपल्या जीवनाचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. आता उठलं की बातम्यामध्ये चरित्र वेगळेच आहेत, बरं का, गाण्यामध्ये चरित्र वेगळेच आहेत. पूर्वीच्या काळामध्ये देवाचे नावं, आपले मुलामुलीचे नावं आपण ठेवत होतो, देवाचे नावं ठेवत होतो. आता हा जमाना, बरं का, वेगळाच झालेला आहे, अतिशय वेडसर झालेला आहे म्हणायला सुद्धा हरकत नाही. जे वाईट आहे त्याला
शिष्टाचार मानलेले आहेत, जे भ्रष्टाचार आहे त्याला शिष्टाचार मानत आहेत. बघा, श्रद्धा ठेवायला पाहिजे, विवेक ठेवायला पाहिजे, अनुकरण करायला पाहिजे. अंध अनुकरण आपण करू नये, श्रद्धा देवावर ठेवायला पाहिजे, अंधश्रद्धा ठेवू नये. आणि आता इंग्रजीमध्ये आपण मराठीमध्ये आई म्हणतो बरं का, आणि आता इंग्रजीमध्ये आईला मम्मी म्हणत आहेत. आणि कोणीही राग मानू नका बरं का. मम्मी याचा अर्थ मी सांगत आहे, म्हणजे सांगतो मम्मी कशाला म्हणतात. रोम देशामध्ये इजिप्तमध्ये मोठमोठी थडगी आहेत, त्या थडगीला पिरॅमिड्स म्हणतात. मोठमोठे असं भले मोठे थडगी आहेत, म्हणजे आपल्याकडे आपण मराठी भाषेमध्ये समाध्या म्हणतो. आणि त्या थडग्यामध्ये ते आईचा मेलेला मुर्दा आहे आणि त्या मुर्द्याला मम्मी म्हणतात. आणि इंग्रजीमध्ये जरी म्हणायचं असेल तर मदर म्हणतात बरं का, मदर, मम्मी म्हणत नसतात. म्हणजे इतकं अंधानुकरण झालेलं आहे. आणि त्यालाच मम्मी म्हटलं की आमची मुलगी इंग्रजी शिकली, आमचा मुलगा इंग्रजी शिकला, किती छान सुंदर म्हणाला. पण जिवंतपणेच ते मुर्दा करीत आहेत, मुर्दा म्हणत आहेत. ही इंग्रज लोक आपल्याला शिकविले. बघा, इंग्रजीमध्ये जरी आपल्याला आई म्हणायचं असेल तर मदर म्हणायला पाहिजे, मम्मी नको आहे. त्या थडग्यामध्ये एक पेटी असते आणि त्या पेटीमध्ये आईचा मुर्दा आहे आणि त्या मुर्द्याला म्हणतात मम्मी बरं का. आणि म्हणून मम्मी हे शब्द अपशब्द आहे, शब्द नाही. इंग्रजीमध्ये आईला मदर म्हणतात म्हणून. आणि मदर न म्हणता मम्मी म्हणू लागल्यात. म्हणजे अशा प्रकारे इंग्रज लोकांनी आपल्या संस्कृतीला, आपल्या धर्माला, आपल्या देशाला भ्रष्ट करून टाकले. वाईट जे भ्रष्टाचार आहे, वाईट आचाराला शिष्टाचार केले. पूर्वीचे लोक अंग भरून कपडे घालत होते, आताचे काय बघा, ते हाफ पॅन्ट हेन तेन, राहणं वागणं सगळं वेगळंच, ते चित्र विचित्र होऊन गेले. संस्कृती नावाची चीज राहिलेली नाही, विकृती झालेली आहे बरं का. आणि ही विकृती एके दिवशी कुटुंबाला, त्या मुलामुलीचा तर भविष्य, त्या मुलामुलीचं तर भविष्य वायाच गेलेलं आहे. पण शेवटी कुटुंबाला सुद्धा असे संस्कार, हे संस्कार नाहीत बरं का, कुसंस्कार आहेत. म्हणून हे कुसंस्कार बंद व्हावेत. इंग्रजीचं अनुकरण करायला पाहिजे बरं का. ज्ञान हे घेणं हे महत्त्वाचं आहे. इंग्रजी हे ग्लोबल भाषा आहे, जागतिक पातळीवरची भाषा आहे. ज्ञान विज्ञान हे घेणं अतिशय आवश्यक आहे. मी इंग्रजीतून शिक्षण घेऊ नका असं म्हणत नाही, पण इंग्रजी भाषेबरोबरच, इंग्रजी ज्ञानाबरोबरच आपल्या संस्कृतीला अगोदर प्राधान्य द्यायला पाहिजे. ज्या घरामध्ये सुसंस्कार आहेत, संस्कृती आहे, आई वडिलांचे विचार, गुरुजनांचे विचार मुलं पालन करतात, आचरण पालन करतात, आणि त्या घरचीच मुलं इंजिनियर, डॉक्टर, देशसेवा करणारे जन्मतात. तुम्ही बघा. आणि ज्या घरामध्ये मुलं ते अंध अनुकरण करून मम्मी म्हणायचे, पप्पा म्हणायचे, हे सगळे पप्पी म्हणायचे, ते 4 दिवस दिसतात तर मागून पुन्हा कुठं गटारीत लोळतात की का नाही, की कुठं राहतात, की कुठं जातात, की पुन्हा आई वडिलांचा पत्ता नाही, ह्या पिंट्याचा पत्ता नाही. पिंट्या म्हणतो अमेरिकेत आहे म्हणतो. आई वडिलांच्या शेवटच्या क्षणाला सुद्धा ते येत नसतात. मग काय हे शिक्षण? म्हणजे शिक्षणा अगोदर आपलं हे अध्यात्म अतिशय महत्त्वाचं आहे, संस्कार महत्त्वाचे आहेत, दोन्हीही महत्त्वाचे आहेत. बघा, संसार चालवित असताना पती पत्नी हे दोघेही अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणून शिक्षणाबरोबर, भौतिक शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षण हेही तितकेच महत्त्वाचे आहे, किंबहुना हे त्यापेक्षाही अतिशय महत्त्वाचे आहे. आध्यात्मिक शिक्षण जर नसेल, आपली संस्कृती, आपली भाषा, देव, धर्म, देश यावर जर मुलामुलीची श्रद्धा नसेल, आणि त्या लोकांचं भविष्य अधांतरीच आहे, कुठेतरी म्हणजे भरकटत हे लोक जात असतात. म्हणून हे होऊ नये म्हणून या ठिकाणी आपले महाराज, आदरणीय गुरुवर्य, सुप्रसिद्ध कीर्तनकार, आमचे परम स्नेही हरिभक्तीपरायण निवर्ती महाराज हल्लाळीकर यांनी अथक परिश्रमातून महाराजांना नाही ते बोलले.
अनेक हे केले, पण या ठिकाणी महाराज अशा निंदेला न डगमगता आणि या ठिकाणी सतत देवसेवेमध्ये, देशसेवेमध्ये, राष्ट्रसेवामध्ये, अध्यात्मसेवामध्ये, देवाच्या भक्तीमध्ये लीन आहेत. त्यांना अशाच प्रकारे सर्वांनी मदत करायला पाहिजे. आपण त्यांनी सांगितलेल्या बरं का सूचनेनुसार त्यांच्या सूचनेचं पालन करून अशा प्रकारे अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षी या ठिकाणी हो. आणि हा सप्ताह जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत भालकेश्वर मंदिराच्या या पवित्र प्रांगणामध्ये सतत चालू राहावा अशा प्रकारची इच्छा प्रकट करून आणि झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, भालकेश्वर महादेवाच्या चरणी, तुम्हा सर्व संत मायबाप बंधू भगिनीच्या चरणावर या ठिकाणी या अर्पण करून आणि या सेवेला या ठिकाणी मी पूर्ण विराम देतो. विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी. आता विश्वात्मके देवी तो सोनी मज द्यावे पसाय दान हे तया सत्कर्मी रती वाढो. माईक द्या महाराज, माईक. तिला हो प्राणी जात सकळ मंगळी ईश्वर त्यांची मांदियाळी मृतभू मंडळी कल्पनेचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव दिवसांचे चंद्र मे जे लांछन मार्तंड जे तापहीन ते सर्व सज्जन किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी ती लोकी आदि कृकी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी द्रष्टा द्रष्ट विजयी होवावेजी यत म्हणे श्री विश्वेश्वराव पसावो येणे ज्ञान देव सुखिया झाला येणे ज्ञान देव सुखिया झाला ज्ञानदेव तुकाराम भगवान रामचंद्र. आपल्या अखंड हरिनाम सप्ताहातील दुसऱ्या दिवसाची हरिकीर्तनाची सेवा श्री हरिभक्तीपरायण श्रद्धेय प्राध्यापक शिवाजीराव गुरुजी शिंदे लंजवाडकर गुरुजींनी या ठिकाणी पार पाडलेली आहे. आजचा विषय होता कुर्मा अवतार म्हणजे कासव अवतार, कच्चा अवतार. सुंदर अशा पद्धतीचं निरूपण या अवताराच्या संबंधी आपल्या पुढे महाराजांनी केलेलं आहे. अखिल भारतीय वारकरी मंडळ, राष्ट्रीय वारकरी परिषद यांच्यामार्फत महाराजांना धन्यवाद. लागलीच हरिपाठाला सुरुवात होईल. वारकऱ्यांनी लगेच हरिपाठाला सुरुवात करावी ही विनंती आहे. आजची संध्याकाळी हरिकीर्तनाची सेवा हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली कदम आळंदी देवाची महाराजांचं आगमन आपल्या भालकी नगरीमध्ये झालेलं आहे. ठीक 7 ते 9 या वेळेमध्ये हरिकीर्तनाची सेवा संपन्न होईल. आपण सर्वांनी या सेवेचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती आहे.